संग्रामनं पहिल्या बॉलवरती यश प्राप्त केलाय. काय गोलंदाजी होते. पहिला बॉल अगदी गोल्डन डकचा शिकार. फलंदाज बाद झालाय. योग्य टप्प्यावरती फुल टोस बॉल होता, त्याला फुल टोल वसूल करायचा होता, परंतु शून्यावरती परतलाय. अगदी गोल्डन डकचा शिकार. चला फास्ट खेळायचे. वेग एकही मिनिट तुम्हाला वाया दौडायचं नाहीये. बॉल पुन्हा एकदा तयार. इनायत नंबर 3 मध्ये तिसऱ्या क्रमांकावरती जयेश आलेत बॅटिंग करण्यासाठी. बॉलर पुन्हा एकदा तयार. डान्सिंग डाऊन द विकेट. फटका चांगला आहे. गॅप मध्ये बॉल चालला. एक टप्पा घेत धन करीत बॉल सीमा पार पार. धावा मिळत 4. आलाय खणखणीत चौकार. फटकाला जवाब यार. अखेरच्या मुमेंटला ज्या फटक्याची प्रतीक्षा होती तो फटका इथे आलाय. फुल टोस बॉल होता, अगदी फुल टोल वसूल केलाय. चौकार आलाय. जयेशच्या बॅट मधून डगआउट मधून आल्या पावली आक्रमण सुरू झालंय. इथे पहा चांगला बॉल यार. कटरचा वापर झालाय, व्हेरिएशनचा वापर झालाय. चेंज ऑफ द पेस, स्विंग अँड मिस. गतीने परिवर्तन केलाय, गतीमध्ये बीट केलाय. चांगल्या बॉलची सांगता होते. बॉल पुन्हा एकदा तयार. इथे पहा डान्सिंग डाऊन द विकेट. कार्पेटच्या साह्याने बॉल चाललाय. फिल्डर तिथे आहे, चांगली फिल्डिंग होते. मी ते सिंगल मिड ऑफ वरून सिंगल कंप्लीट होते. सिंगलला टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 5. 4 बॉलचा खेळ संपलाय. 5 धावा धावफलकावरती आहे. चांगली गोलंदाजी होते. विकेट्स घेतलेत. एक चौकार देखील खाल्लाय. पॉवर प्ले मैदानामध्ये सुरू आहे. बॉल तयार. इथे पुन्हा एकदा चांगला बॉल, परंतु पाहू शकाल पंचाने नो बॉल घोषित केलेले आहेत. नो बॉल आहे. नो +1 म्हणजे 2 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात ऍड होत आहेत. आउट आहे. आउट दिला. या साइडला बसू की मध्ये काय उठले की दिसना रे. तेल्या तर या साइडला बसू सांग ना. संतोष दा काय म्हणतो रे जण. रिव्ह्यू नाहीये. फक्त ऑनफिल्ड अंपायरच रिव्ह्यूची मागणी करू शकतो. रिव्ह्यू नाहीये मित्रांनो. कुठल्याही खेळाडूसाठी DRS चा वापर केला जाणार नाही. चला पंचाने बाद घोषित केलाय म्हणजे फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागेल. त्याचबरोबर मी विनंती करतोय, ऍज अ स्टार क्रिकेटर म्हणून ज्याची ओळख आहे, सध्या मुंबई पोलीस दलामध्ये ते कार्यरत आहेत, सन्माननीय आदरणीय आनंदाची मगदूम, आपण या. आपलाही सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होईल. त्याचबरोबर सन्माननीय संतोषजी मगदूम आपणही या. नो बॉल आहे. यस फ्रीट आहे ना सर. यस फ्रीटची संधी आहे. उघड्या डोळी पाहणी. पुढचा बॉल आहे फ्रीट. शाहूवाडी तालुक्याची स्पर्धा आहे सुपर हिट. चला प्रवीणजी पाटील, संतोषजी मगदूम आणि सुरेशजी पाटील सदस्य आपणास विनंती करतोय आपण या. आपलाही सन्मान आम्ही इथे करतोय. इथे फटका चांगला आहे. ऑन साइडला बॉल चालला. एक टप्पा घेत बॉल. नो डाऊट नो चान्स. बॉल इन टू द फॅन्स. बॉल सीमा पार. धाबा मिळतात 4. आलाय चौकार. त्याचबरोबर आदरणीय नंदूजी खोत आपणासही विनंती करतोय. नंदू खोत आपण कुठे असाल आपण या. आपलंही स्वागत आहे. चौकार आलाय. बॉल तयार. इथे मोठा फटका मारायचा आहे. मिड विकेटला बॉल केलाय. वाव सुपर्ब यार. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. हवे के साथ बॉल सीमा पार. आणखीन एक गवाईला षटकार. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय.
नको रे ते कशाला हे करा तेच बोलते तेच झोपते मगाचं नो बॉलची एक एक्स्ट्रा आहे नो बॉल प्लस 1 रन पळून काढलेले बरोबर ना ओव्हरची होते समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ ते संपलाय. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस टीमची धावसंख्या 17 या आकड्यावरती. 1 विकेटचं नुकसान झालंय. 17 धावा धावफलकावरती आहे. ओव्हर क्रमांक 2 मध्ये परिवर्तन झालंय. बॉलरचं नाव विचारा कोण आहे बॉलर कोण आहे संकेत आले त्याला ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग करण्यासाठी संकेत आलेले आहेत. संकेत यांचा पहिला बॉल अगदी पाहू शकाल सॉफ्ट हँडेडने बॉल ढकलण्याचा प्रयत्न परंतु 2 धाब्यांमध्ये कन्वर्ट झालेत. त्याचबरोबर आदरणीय सचिनजी पाटील MSF आपणास विनंती करतोय. सचिनजी पाटील आपणही व्यासपीठावरती या. आपलंही स्वागत आहे. इथे चांगला बॉल आहे बॅटची कडा परंतु बोट आकाशावरती कॉट बिहाइंडचा शिकार. फलंदाज बाद. बॅटची कडा टिपलं जाईल. संपलं बॅटरेचा खेळ. आणखी एक विकेट. फलंदाज बाद. सचिनजी पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. MSF त्यांचंही आम्ही स्वागत करतोय या क्रीडा नगरीमध्ये. आपलं स्वागत आहे. सन्माननीय आदरणीय सचिनजी पाटील MSF इथे आले. त्यांचंही आम्ही स्वागत करतोय स्पर्धेच्या माध्यमातून या मोरिया स्पोर्ट्स कडवेच्या माध्यमातून. इथे पाहू शकाल अलॉंग द ग्रास कार्पेटच्या साह्याने ऑन साइडला बॉल चाललाय. 1 रन मिळते. ओव्हर झाली की दुसरी आहे ना नाही तिसरी ओव्हर झाली की 20 धावा धावफलकावरती आहे. इथे पुन्हा एकदा सॉफ्ट हँडेड बॉल ढकललाय. मी ते सिंगलच्या जोरावरती टीमची धावसंख्या 21च्या घरामध्ये 21 ऑन द बोर्ड. 21 धावा धावफलकावरती आहे. ओव्हर क्रमांक 2 सध्या प्रगतीपथावर असताना षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर आहे. 21 धावा धावफलकावरती कमबॅक करावं लागेल. 21 धावा. बॉल पुन्हा एकदा तयार. इथे आणखीन एक चांगला बॉल खोला टाकलाय. परफेक्ट खोलवा टप्पा इनटू द ब्लॉक होल. वेगाने निघालाय. भन्नाट वेग धारण केलाय. विकेट किपरचा वेध घेतलाय. यावी रन मिळणार नाहीये. एकवीस धावा धावफलकावरती. इथे मोठा फटका मारायचा आहे. बॉल चाललाय. इथे पाहू शकाल मिडॉनला टिपलाय झेल. आणखीन एक विकेट. चांगला झेल टिपलाय. आणखीन एक फलंदाज परतीचा प्रवास करेल. बॉलरचं नाव सांग. बॉलरचं नाव विचार. बॉलरचं नाव ओव्हर नंबर 3 मध्ये सुजित आले. 24 झाले धावफलकावरती. इथे सुजित यांचा पहिला बॉल. फटका फसलाय. संग्राम त्याखाली आहे. संग्राम कडून झेल निसटणं ही दुर्मिळ गोष्ट आहे. टिपलाय झेल. संपले बॅटरचा खेळ. आणखीन एक विकेट. चला नेक्स्ट मॅच.
चला नेक्स्ट मॅच साठी मी विनंती करतोय मोरिया स्पोर्ट्स कडवे, त्याचबरोबर साताळी स्पोर्ट्स नेरले संघ, दोन्ही संघाचे संघनायक टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये आपण यायचे. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलेत बॅटिंग करण्यासाठी. इथे पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु प्रोटेक्शन आहे. तोपर्यंत बॉल पकडेल, फेकेल तोपर्यंत मी ते सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या पुन्हा पुढे जाते. सिंगल नंतर टीमची धावसंख्या 22 आकड्यावरती. बॉल तयार, ओव्हर द विकेट नाही, ते चांगला बॉल आहे. चेंज ऑफ पेस वडल्यानंतर परंतु बॉल बदललाय, काटा बदलणारा बॉल. चांगल्या बॉलची पिचिंग यावी होते. इथे पाहू शकाल शॉर्ट बॉल होता, शॉर्ट बॉलला हुक करायचा प्रयत्न, परंतु 1/4 ओव्हरची सांगता येते होती. एक टाकी मात्र गोलंदाजाला देण्यात येते. चांगल्या बॉलची इथे देखील सांगता होते. बावीस धावा धाव फलकावरती. इथे पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न, गॅप मध्ये बॉल चाललाय, परंतु फिल्डर त्या खाली आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, एकेरीला दुहेरी मध्ये अगदी चित्ताच्या चपळाईने कन्वर्ट केलेले आहेत. 2 धावा मिळत आहे. 2 धावाच्या मदतीने टीमची धावसंख्या वाढते. 24च्या घरामध्ये 24, 24 धावा. 24 धावा धावफलकावरती असताना आता कमबॅक झालाय. बॉल तयार. इथे पाहू शकाल लेग स्टिक सोडून चाललाय. व्हाईट बॉलची सांगता होते. पंचांनी हात केले समांतर, त्यामुळे बॉल आहे अवांतर. यावी व्हाईट बॉल. व्हाईट बॉलच्या मदतीने टीमची धावसंख्या 25, 25 धावा धावफलकावरती आहे. शेवटचा बॉल. बॉल तयार. शेवटचा बॉल. ऑफ साइडला बॉल चालला, अलॉंग द ग्रास खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला प्रोटेक्शन आहे. मी ते सिंगल वर तुम्हाला समाधान मानावं लागेल. षटक संपलंय. 3 षटकांचा खेळ इथे संपलाय. 3 षटकांच्या अखेरीस टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहे 26 धावा धावफलकावरती. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 26 झालेत. नेक्स्ट मॅच शेवटचा कॉल आहे. दोन्ही संघाचे संघनायक मोरिया स्पोर्ट्स कडवे, निनाई मोरिया स्पोर्ट्स कडवे आणि साताळी स्पोर्ट्स नेरले संघ. इथे पाहू शकाल कमी गतीचा बॉल लेग स्टिक सोडून चाललाय. व्हाईट बॉल आहे. चला गोलंदाजी करणारी टीम, तुमचा बॉल एक्स्ट्रा प्लेयर अजूनही आलेला नाहीये. इथे चांगला बॉल आहे. विनोद हे आलेत ओव्हर नंबर 4 मध्ये. फिरोज आलेत ओव्हर क्रमांक 4 मध्ये. हाफ ट्रॅकर बॉल आहे. बॉल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु डीप मध्ये फिल्डर येत आहेत. बॉल पकडेल तोपर्यंत दुसऱ्या धाबींमध्ये कन्वर्ट करण्यामध्ये यश मिळालंय. दोन धाबाच्या मदतीने टीमची धावसंख्या 29 झाली.
अरे फेकीला बोलतोय तो का? बॉल झाले 2. तिसरा अंपायर हो सर, तिसरा अंपायर बोलतो. थ्रोवर थ्रो नाही. हा जा ना सर, तिथे जाऊ ना. लाईव्ह वरती चेक करतायत सर, त्याच्यामुळे आपण गेम स्टार्ट करून ठेवा. मॅच स्टार्ट करूया. आतमध्ये आणायचं. सर DRS हे फक्त तुम्हालाच आहे, कुठलाही खेळाडूला परवानगी नाहीये. येस सर, बॉल आहे. जर तुम्हाला वाटलं तर कमी घ्या, जास्त नका घेऊ. हा, त्यांना सांगा. इथे पुन्हा एकदा चेंज ऑफ द पेस. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी रन मिळणार नाहीये. डॉट बॉलची इथे देखील सांगता होते. ओव्हर क्रमांक 4 आपण सध्या पाहत आहे. 29 धावा फलकावरती आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न, परंतु पाहू शकाल 2 धावा मिळत आहे. 2 धावाने टीमची धावसंख्या पुढे जाते, 31 वरती पोहोचली. 4 बॉलचा खेळ संपला. 31 धावा धावफलकावरती आहे. या मॅच मध्ये वेळ फार घेतलाय. एकतीस धावा धावफलकावरती. 4 बॉलचा खेळ इथे संपलाय. बॉल तयार. इथे कमी गतीचा बॉल, परंतु व्हाईट बॉलची सांगता होते. पंच आमच्यापर्यंत बोलतायत की हा व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉलच्या मदतीने टीमची धावसंख्या 32च्या घरामध्ये. 32 धावा. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न. फटका फसलाय. फिल्डर त्या खाली आहे. आणखीन एक विकेट. आणखीन एक फलंदाज बाद. वाईट बॉल आहे. पहिला डाव इथे संपलाय. पहिला डाव संपल्यानंतर धाबा बनवलेल्या आहेत 32 आणि 33 धाबाचं लक्ष आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस आम्ही इथे करतोय. दोन्ही संघाची संघनायक मोरिया स्पोर्ट्स कडवे आणि साताळी स्पोर्ट्स नेरले संघ. चला लगेच मैदानाचा ताबा घ्या. निनाई वॉरियर्स शिरगाव टीम लगेच आपण फिल्डिंग लावून घ्या.
तुम्ही प्रत्येक बॉल तर सन्माननीय आदरणीय संतोषजी जाधव साहेब आपल्या उपस्थितीमध्ये आपण टॉस इथे करतोय. आपण या नेक्स्ट मॅचचा टॉस इथे होतोय. मोरिया स्पोर्ट्स कडवे आणि साताळी स्पोर्ट्स नेगले टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत आणि टॉस इथे आम्ही करतोय. संतोषजी जाधव साहेब आपण इथे या. आपल्या उपस्थितीमध्ये आम्ही टॉस इथे करतोय. चला फिल्डिंग लावून घ्या. शिरगाव टीम लगेच फिल्डिंग लावून घ्या. चला या दोन्ही संघाचे संघनायक चला टॉस आम्ही इथे करतोय. कडवे टीम आणि त्याच्याबरोबर साताळी स्पोर्ट्स निर्ले टीम इथे उपस्थित आहे. निर्ले टीमचे कॅप्टन इथे कॉल करतायत. हेड हा कॉल केला आणि अखेर हेड आलाय. 2 वेळा हेड केलते, 2 वेळा नव्हते. अखेर निर्ले टीमच्या बाजूने हा टॉस इथे लागलाय. नाणेफेक तुम्ही जिंकलेले आहेत. पहिल्यांदा काय करायचंय? कडवे टीमच्या बरोबर खेळायचंय. टॉस तुम्ही जिंकलाय. टॉस जिंकून आम्ही फिल्डिंग करायचा निर्णय घेतलाय. कितीपर्यंत थांबवणार? संपूर्ण स्पर्धा खेळत असताना कशी वाटली? आपण पाहू शकाल प्रशांत पाटीलचं आयोजन, संतोषजी जाधव यांचे आयोजन आपण पाहत आहे. अखंड शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन या संपूर्ण मुंबई अंतर्गतच्या याच्यातून तुम्ही काय भावना व्यक्त करता? अतिशय चांगलं नियोजन केलंय आणि आम्ही टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. आम्ही 30 धावाच्या आत थांबवू. सकाळच्या 17 जे सामने पाहिलेत त्यावरून आम्ही विश ऑल द बेस्ट. शुभेच्छा आहे. चला तुमच्या कडवे टीम गेले मागील हंगाम भरपूर चांगला तुम्ही गाजवला. यावेळी बॅटिंग करायची. मागील हंगाम भरपूर चांगला तुम्ही खेळलाय. आता बॅटिंग करायची. किती बनवणार? 50+. तुमचं आयोजन आहे. आयोजन म्हटल्यानंतर बोलताना तर तुम्ही खूप कमी बोलता. बॅटने आणि बॉलने तुमचा चांगला सातत्याने असतो. कितीपर्यंत? 50 तर तुम्ही बनवणारच आहात. आयोजनाबद्दल तुम्ही काय भावना व्यक्त करता? अजून आणखीन? चला संतोष दादा आपल्यापर्यंत येतोय. 2 शब्द आपण तुमच्याही याच्यातून ऐकणार आहोत. भरपूर स्ट्रगल तुम्ही केलाय. एक क्रिकेटमध्ये भरपूर मेहनत सातत्याने घेत असता. आपण पाहू शकाल ॲज अ उपाध्यक्ष म्हणून तुम्ही कार्यरत आहे, परंतु सर्वांसाठी सारखं तुम्ही असता. भरपूर वेळा मी तुम्हाला पाहिलंय. काय वाटतं सर, आणखीन काही बदल व्हायला पाहिजे? नाही, आता खूप चांगलं चाललंय. तर मला वाटतं हेच कंटिन्यू राहावं आणि अजून चांगला खेळ व्हावा, अजून चांगले नियोजन व्हावे ह्यासाठी आम्ही मेहनत करतोय, प्रयत्न करतोय आणि तो सातत्यानं आमचा प्रयत्न राहील की शाहूवाडी तालुका अखंड शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत जे पण सामने होतील ते अजून चांगल्या पद्धतीने कसे करता येतील, चांगला खेळ, चांगला प्लॅटफॉर्म कसा तयार करता येईल प्लेयरसाठी, यासाठी आम्ही सगळं कमिटी कार्यरत आहोत आणि आमचा प्रयत्न हाच राहील. धन्यवाद दादा. सपोर्ट तुमचा सातत्याने असतो. सर हा पहिला बॉल डेड बॉल आहे का? पंच यस. आपण पाहू शकाल प्रशांतजी देसाई सर अंबरनाथ वरून ते आलेत. त्याचबरोबर कुणालजी भोईर सर हेही अंबरनाथ वरून आलेले आहेत आणि अंबवणे सर कल्याण वरूनचा प्रवास त्यांचाही राहिलाय. लेट्स प्ले. पहिला बॉल सलामीची जोडी उत्तरार्धामध्ये. पहिला बॉल वरती पाहू शकाल. पहिला बॉल, ओ माय गॉड, पहिल्या बॉल वरती कॅच ड्रॉप झाली आहे. कॅचेस विन द मॅचेस असं म्हणतात मित्रांनो. पहिला बॉल वरती पाहू शकाल. तेहतीस धाबाचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या बॉल वरती सिंगल आली. इथे कट करण्याचा प्रयत्न, परंतु फटका चांगला होता यार. फिल्डिंग तेवढ्याच कमालीची होती. त्याचबरोबर सन्माननीय अनिलजी पाटील दादा इथे उपस्थित आहेत, त्यांचंही आम्ही स्वागत करतोय.
2 धावा धावफलकावरती आहे. 2 बॉलचा खेळ संपलाय. इथे देखील चांगला बॉल आहे. खोला टाकण्याचा प्रयत्न. लो फुलटोस बॉल आहे. रन मिळणार नाहीये. डॉट बॉलची अखेर सांगता होते. कमबॅक करावं लागेल. धाबा वाचवाव्या लागतील. योग्य टप्प्यावरती तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल या मॅच मध्ये. बॉलर तयार. इथे आणखीन एक चांगला बॉल. अपील मध्ये उत्साह पाहू शकाल. अगदी अपील मध्ये प्रचंड उत्साहाने पंच पाहू शकाल. अगदी अपीलला खारीज केली, परंतु अखेरच्या मुवमेंटला बोट आकाशावरती. फलंदाज बाद. पहिलं विकेटचं नुकसान. पहिला धक्का बसलाय. बॅटची कडा कॉट बिहाइंडचा शिकार. बॉल तयार. इथे पाहताय मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु अखेर सिंगल वेगाने कन्वर्ट होते. बॅटची कडा आहे का सर? येस, बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल अगदी इथे पाहू शकाल. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. कार्पेटच्या साह्याने बॉल ऑन साइडला चाललाय. अखेर इथे देखील सिंगल मिळते. एकही दुहेरीचं क्रिकेट सध्या सुरू आहे. थेंबे थेंबे तळे साचे. सिंगल डबलचं कॅल्क्युलेशन क्रिकेट सध्या क्रीडानगरीमध्ये पाहताय. षटक संपलाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस 4 धावा धावफलकावरती आहे. 1 विकेटचं नुकसान इथे झाले. 4 धावा झाले. 33 धावाचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 4. 18 बॉल मध्ये 29 करायचे आहेत. या मॅच मध्ये 18 बॉल आणि 29 धावांची आवश्यकता आहे. बैलगाड्याला कसं करायचं? असंच नॉर्मली तुम्ही जे बोलता ते आता ते असंच नाही सांगा. कोण आले पहिलं यायचं ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती जयेश आले. सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग करण्यासाठी वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं. जयेशांचा पहिला बॉल. पहिल्या बॉल वरती ऑन साइडला चढवला हल्ला. अगदी स्लॉट मध्ये होता. त्या बॉलला पार्किंग प्लॉट मध्ये डिपॉझिट केलाय. बॉल सीमा पार. हवाई हल्ला. क्या बात आहे. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. रडार मध्ये होता. फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. संतोषजी मगदुम ऍज अ मुंबई पोलीस मध्ये ते कार्यरत आहे. स्वागत आहे तुमचं. इथे पहा सॉफ्टने ढकल आहे. वाव, कॅल्क्युलेशन क्रिकेट यार, क्या बात आहे. कॅल्क्युलेटेड क्रिकेट, व्यावसायिक क्रिकेट आपण पाहत आहे. कॅमेरामध्ये लेन्स आणि क्रिकेटमध्ये सेन्स असायलाच पाहिजे. कॅल्क्युलेटेड क्रिकेट, व्यावसायिक क्रिकेट. एखादा षटकार खाल्ला सिंगल डबल रोटेट करायला शिका. वाव, सुपर्ब क्रिकेट यार. इथे पाहू शकाल. बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल चालला शॉर्ट. थर्डमॅनला फिल्डिंग चांगली होते. सिंगल वेगाने कन्वर्ट होते. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या पुन्हा पुढे जाते. 12 या आकड्यावरती 12 धावा. 33 धावाचा पल्ला गाठायचा आहे. 12 धावा धावफलकावरती असताना कमबॅक करावं लागेल. विकेट्स घ्यावे लागतील. 12 धावा धावफलकावरती. ओव्हर क्रमांक 2 सध्या प्रगतीपथावर असताना आणखीन एक पाहू शकाल. अलॉंग द ग्रास चाललाय. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून, 2 क्षेत्ररक्षकांच्या भेदून बॉल गॅप मधून इनटू द फॅन्स.
नो डाऊट, नो चान्स, बॉल इन टू द फॅन्स. बुलेटच्या वेगानं बंदुकीच्या गोळीने बॉल फरार झालाय. बॉल सीमा पार. इथे पुन्हा एकदा हलक्या हाताने ढकललाय. कव्हर पॉइंटला 1 रन पूर्ण झाली. गॅपमध्ये बॉल चाललाय. पाहता पाहता 2 धावा देखील वेगाने मिळत आहे. 2 धावाच्या मदतीने टीमची धावसंख्या याही वेळेला पुढे जाते. शेवटचा बॉल 18 धावा धावफलकावरती आहे. 33 धावाचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 18 धावा. इथे देखील हलक्या हाताने ढकललाय, परंतु मी ते सिंगलने षटक संपलाय. 2 षटकांच्या अखेरीस 2 ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 19 आकड्यावरती आहे. 19 धावा 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 33 धावाचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. बारा बॉल मध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. इथे 10 लेग स्टिक सोडून चाललाय. व्हाईट बॉलची सांगता होती. आता 12 मध्ये 13 करायचे आहेत. सामना जिंकण्यासाठी ओव्हर नंबर 3 मध्ये परिवर्तन झाले. बॉलिंग करण्यासाठी बॉलर आले. यश आलेले आहेत ओव्हर नंबर 3 मध्ये. आता सामना जिंकण्यासाठी 12 मध्ये करायचे आहे 13. या मॅच मध्ये 12 बॉल आणि 13 धावांची आवश्यकता. यशांचा पहिला बॉल हाफ टॅकर बॉल आहे. त्या बॉल वरती चढवलाय हल्ला. बॉल सीमा पार. आणखीन एक हवाई हल्ला. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉलला पाठवलाय. कृष्णा नावाचं वादळ अक्षरशः तुटून पडलाय. या मॅच मध्ये 7 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. अक्षरशः कडक उन्हामध्ये कृष्णा नावाचं वादळ अक्षरशः तुटून पडलाय. 7 धावांची आवश्यकता. बॉल तयार. इथे चांगला बॉल आहे. रन मिळला नाहीये. चांगलं प्रत्युत्तर. 1-13 तो 1 मेरा. हे चांगलं बॅटल आपण पाहताय. 10 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता आहे. दहा मध्ये 7 धावा आता करायच्या आहेत. इथे मोठा फटका मारायचा आहे, परंतु फटका पाहू शकाल गॅप मध्ये बॉल चाललाय. 2 धावा मिळते. आता 9 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता आहे. सामना जिंकण्यासाठी येणारे 9 बॉल आणि 5 धावा आता तुम्हाला इथे कव्हर करायच्या आहेत. आठ बॉल आणि 5 धावांची आवश्यकता आहे. इथे पाहू शकाल पुन्हा एकदा सॉफ्ट हँडेड बॉल ढकललाय. मिडॉनला बॉल चाललाय. 1 रन इथे मिळते. आता 7 मध्ये 4 करायचे आहेत. एक धाव भरपूर महत्वपूर्ण असेल या मॅच मध्ये. 7 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता आहे. प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागेल. येणारे 7 बॉल आणि 4 धावा आता तुम्हाला इथे काढायच्या आहेत. बॉल तयार. शेवटचा बॉल या ओव्हर मध्ये. शेवटचा बॉल. महेंद्रसिंग धोनीच्या स्टाईलने सामना फिनिश.
अखेरच्या मुवमेंटला हवाई हल्ला, बॉल सीमा पार. वेल प्ले टीम, चांगला परफॉर्मन्स तुमचा राहिलाय. सह्याद्री 11 येळवण जुगाई, हाडलक निनाई वॉरियर्स शिरगाव टीम या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. ज्या खेळाडूने आपल्या बॅटिंगच्या जोरावरती प्रभावित केलाय, मॅन ऑफ द मॅच मिस्टर कृष्णा ठरलाय.